मागच्या भागात आपण पाहिलं की शिवायने उत्सुकतेने त्यांच्या दिशेने पाहिलं. हाय सर, आम्ही तुमचे फॅन आहोत. माझं नाव मनीषा आहे. माझे बाबा देखील बिझनेसमन आहे. ओ खरंच? काय काम करतात ते? नाव का आहे? मग त्याने नुपूरला विचारलं, ही तुझी मैत्रीण आहे का? अरे नाही दाजी, सायलीने मनीषाकडे कटाक्ष टाकत म्हटलं. हे लोक आमच्यासारख्या साध्या लोकांशी मैत्री करत नाहीत. असं काही नाही सर. माझ्या बाबांचं नाव राम आहे. ते मनीषा कंस्ट्रक्शनचे मालक आहेत. ओ सॉरी, मला माहीत नव्हतं. कंस्ट्रक्शनचं काम तर माझे बाबा पाहतात. त्यांना विचारतो. त्याच्या या उत्तराने मनीषाला खूप वाईट वाटलं. मनीषाची मैत्रीण नुपूरकडे पाहत म्हणाली, सर, मी तुम्हाला एका पार्टीमध्ये पाहिलं होतं. तेव्हा एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलीने तुम्हाला प्रपोज केलं होतं. मग तुम्ही त्या मुलगीला नाही म्हणून तुम्ही अशा मुलीशी का लग्न केलं सर? तिने ठोमणा मारत विचारलं. अशा मुलीशी? त्याने दात खात विचारलं, ज्यामुळे समोर बसलेल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. आज काहीतरी दमदार घडणार हे सगळ्यांना जाणवत होतं. त्यामुळे सायली तमाशा पाहण्याच्या मूडमध्ये होती आणि ती फक्त नुपूरकडेच पाहत होती. ती काय उत्तर देणार हे जाणून घेण्यासाठी. त्या मुलीने घाबरत म्हटलं, नाही सर, तुम्हाला तर फक्त मॉडेलसारख्या मुलीच प्रपोज करतात. त्या सगळ्यांना सोडून तुम्ही अशा साधी मुलगीशी लग्न केलं. हे ऐकून शिवाय जोरात हसला. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सुंदरता म्हणजे काय? चेहऱ्यावर 3 किलो मेकअप लावणं म्हणजे सुंदरता आहे का? नुपूर तर कॉलेजमधून थेट घरी जाणारी आहे. तरीही कॉलेज सुटायच्या आधी काय काय चेहऱ्यावर लावून तुम्ही उभं राहता, ती सुंदरता आहे का? खरी सुंदरता बघायची असेल तर संध्याकाळची थंड हवा, साधा सूट घातलेली मुलगी, हलके उघडे केस, कपाळावरची बिंदीसुद्धा नीट दिसणार नाही, दुपट्टा खांद्यावरून घसरून हाताभोवती गुंडाळलेला, आणि ती मुलगी तशी चालत येताना बघा. तुमच्या म्हणण्यानुसार अशा असंख्य मुली मी पाहिल्या आहेत, पण पहिल्याच नजरेत कोणाला पाहून मन हरवून बसावं अशी मुलगी मला आजपर्यंत मिळाली नाही हिच्याशिवाय. तो नुपूरच्या डोळ्यात खोल पाहत म्हणाला. नुपूर फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आणखी एक गोष्ट माहीत आहे का? नुपूर फक्त सुंदर नाही, ती खूप गोड आहे. माझ्या आयुष्यात जे काही अपूर्ण होतं ते फक्त 2 महिन्यात तिने पूर्ण केलं. इतक्या वर्षात जे प्रेम आणि आपलेपणा मला कधी मिळाला नाही तो सगळा मला हिने दिला. ना सुंदरतेत ना समजूतदारपणात. कोणतीही मुलगी माझ्या नुपूरच्या बरोबरीची नाही. शिवायसाठी योग्य कोणी असेल तर ती फक्त माझी नुपूर आहे. हे म्हणत त्याने तिला आपल्या मिठीत ओढून घट्ट कवटाळलं. हीच माझं आयुष्य, माझं प्रेम, माझी मैत्री, माझं लग, माझी बडबोली, माझं बाळ, माझी जादूगरणी, सगळं काही हीच. त्याच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होतं. आजूबाजूचे लोक त्यांचं प्रेम पाहून मंत्रमुग्ध झाले. काहींना तर जळफळाट होऊ लागला. आत्तापासून माझ्या पत्नीबद्दल अशी भाषा वापरू नका, नाहीतर माझा दुसरा चेहरा पाहावा लागेल. आता तुमच्याशी बोलतोय तो नुपूरचा नवरा आहे, पण विसरू नका मी बिझनेसमॅन शिवायही आहे. सगळे शांत झाले. नंतर शिवायने नुपूरच्या मित्रांना सांगितलं, रविवारी सगळे घरी या. तो पत्नीला कारमध्ये बसवून तिथून निघून गेला. सायली जोरात हसली. आता समजलं ना शिवायसाठी नुपूर काय आहे? ती त्याची जान आहे. कारमध्ये दोघे शांत बसले होते. नुपूर त्याच्याकडे पाहत होती. घरी पोहोचताच ती धावत खोलीत गेली. दरवाजा उघडताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. शिवाय काही बोलणार इतक्यात तिचे कोमल ओठ त्याच्या ओठांवर टेकले. तो दचकला. ती मात्र थांबली नाही. लांब खोल किस. श्वास रोखल्यावर तो थोडा मागे झाला. लव यू शिवाय, आय लव यू सो मच. आज मी खूप खुश आहे. लोक काय बोलत होते त्यामुळे मला वाटू लागलं होतं की मी तुमच्या लायक नाही, पण आज तुम्ही सगळ्यांसमोर जे बोललात त्या क्षणी मला तुम्हाला मिठीत घ्यावंसं वाटलं. तिने त्याच्या कपाळावर, डोळ्यांवर, गालांवर, ओठांवर प्रेमाने चुंबन दिलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवत ती हळूच कुजबुजली. आज तिने पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची इतक्या खोलवर कबुली दिली. शिवाय फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या अंगावर शहारे आले होते.
आणि शिवाय तर पूर्णपणे स्तब्ध झाला होता. आतापर्यंत ते फक्त प्रेमाच्या गप्पा मारायचे, एकमेकांना चिडवायचे, छेडायचे, पण कधीही थेट शब्दात आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. आणि आज अचानक तिने ते सांगितलं आणि त्याला समजायच्या आतच तिने आपल्या ओठाने त्याला भिजवून टाकलं. इकडे प्रिया आपल्या खोलीत इकडे तिकडे फिरत होती. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा आणि चिंता दिसत होती. ती त्या घाबरलेल्या अवस्थेत बेडवर ठेवलेल्या कागदाकडे पाहत होती. काय करावं तिला कळत नव्हतं. समीर कधी येईल याची ती वाट पाहत होती. तो आत येताच ती लगेच त्याच्या मिठीत शिरली. यामुळे जर कोणी चकित झाला असेल तर तो समीरच होता. ती असं कधीच करत नसेल. काहीतरी बिनसलंय हे त्याला जाणवलं. त्याने तिला अलगद दूर केलं आणि बेडवर बसवलं. काय झालं, इतकी टेन्शनमध्ये का आहेस, त्याने विचारलं. तिने बाजूला ठेवलेले कवर त्याच्या हातात दिलं. हे माझ्या चिंतेचं कारण आहे, तुम्ही पहा. समीरने कागद वाचला आणि हसत म्हणाला, यात घाबरण्यासारखं का आहे? इथं लिहिलंय की मला डिझायनिंग स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मी आत्ताच शिकायला सुरुवात केली आहे. मला भीती वाटते. समीरने तिचा हात हातात घेतला. मम्मी बरोबर म्हणते, तुझ्यात टॅलेंट आहे, फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. तो बराच वेळ तिला समजावत राहिला. शेवटी प्रिया थोडी शांत झाली, पण भीती अजून होती. ती जाणवताच समीरने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. नुपूरची कॉलेज लाईफ छान चालली होती. त्यांच्या 5 जणांच्या मैत्रीला सगळे पांडवांची टोळी म्हणू लागले होते. ते अनेकदा शिवायच्या घरीही जाऊ लागले. शिवाय रोज नुपूरला कॉलेजला सोडायचा आणि घ्यायलाही जायचा. एका रात्री 12 वाजले होते. नुपूर त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. अचानक तिला काही आवाज आला. तिने शिवायला उठवलं. शिव उठ ना. तो अर्ध्या झोपेत म्हणाला, झोपू दे गं. ती पुन्हा म्हणाली, शिव उठ. तो पुन्हा झोपला. काही वेळाने ती जोरात म्हणाली. तो घाबरून उठला. काय झालं? ती म्हणाली, बाहेर कुल्फीवाल्याचा आवाज आला. मला खूप खायची इच्छा झाली आहे. तो हसला. काही वेळाने दोघे कार घेऊन बाहेर पडले. शांत रात्र, रिकामा रस्ता. शेवटी त्यांना कुल्फीवाला दिसला. दोघांनी कुल्फी घेतली. आणखी एक. नुपूर म्हणाली, नाही इतकं पुरे. ती रागाने म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात. तो हसत म्हणाला, तुला पाहिलं की प्रेम वाढतं. दोघे हसत खेळत बोलत होते. त्या शांत रात्री त्यांच्या हसण्याचे आणि हलक्या गप्पांचे स्वर पसरले होते. नुपूर लाजत त्याच्या छातीवर डोकं टेकवत होती. चल आता जाऊया, ती म्हणाली. तो हसत म्हणाला, अजून आपली डील बाकी आहे. ती धावत कारमध्ये बसली. तोही हसत कार सुरू करून निघाला. दुसऱ्या दिवशी इकडे राकेश उन्हात उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पाहत होता. आणि त्याच रस्त्याने बाईकवर सायलीही येत होती. त्या प्रखर उन्हात रस्त्यावर उभा राहून राकेश वाहनांची तपासणी करत होता. आज त्याची ड्युटीज ती होती. येणाऱ्या गाडींची तपासणी करणे, हेल्मेट आणि लायसन्स नसलेल्यांना थांबवणे. तेवढ्यात एका आवाजाने तो वळला. ही इथे काय करते? त्याने स्वतःशीच विचार केला. ती गाडीतून आली असती तर तो थांबवला असता. पण ती कोणासोबत आली आहे? तो तिच्याकडे गेला. कोणासोबत आली आहेस? त्याने विचारलं. माझ्या मित्रासोबत, असं म्हणत तिने पार्थचा हात पकडला. हा पार्थ, माझा क्लासमेट, माझा बेस्ट फ्रेंड, ती हसत म्हणाली. राकेशने त्यांच्या हाताकडे रागाने पाहिलं. पब्लिक प्लेसमध्ये मुलगी अशा प्रकारे मुलाचा हात धरून उभी राहते का? तो दात ओठात चावत म्हणाला. पार्थ गोंधळला. सर, फक्त मित्र आहोत. राकेश म्हणाला, तू कॉलेजमध्ये शिकतोयस ना, मग ही कसली हेअरकट? मेडिकल स्टुडंट असून असं राहायचं? दिसायला तर गुंडासारखा दिसतोस. कानातलं, चेन सगळं काढ. मुलगी म्हणाली, सर तुम्ही पोलीस आहात की कॉलेजचे HOD? तिनेच ते सामान परत त्याला घातलं. राकेश रागाने तिचा हात पकडतो. काय करताय तुम्ही? ती म्हणाली. रस्त्याच्या मध्ये जर पेपरमध्ये छापलं की पोलीस ऑफिसरने कॉलेज मुलीचा हात पकडला तर? राकेश थोडा शांत झाला. हात सोडला. पुन्हा अशा मुलासोबत दिसलीस तर सहन करणार नाही. हॉस्टेलमध्ये राहा, अभ्यास करा. ती म्हणाली, ज्यांना आपण आवडतो ते समजून घेतात, पण काही लोक फक्त भेटल्यावर बोलतात. राकेशला समजलं ती त्याच्यावरच रागावली आहे. त्याने तिला जाण्याचा इशारा केला. सायली पार्थच्या बाईकवर बसली. थोडं पुढे जाऊन तिने वळून हात हलवला. राकेश तसाच उभा राहिला. रात्री नुपूर आणि शिवाय झोपले होते. मोबाईलचा आवाज आला. सायलीचा कॉल होता.
फोन घेताच ती घाईने उठली, कपडे बदलले आणि पतीला न जागवता बाहेर निघाली. घरी सर्वजण चिंतित होते. तेवढ्यात टीव्हीवर न्यूज लागली. मंत्री नागराज एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये दिसले. तस्वीर दाखवली. सायली एका वयस्कर व्यक्तीला मिठी मारून उभी होती. सगळ्यांना धक्का बसला. शिवाय लगेच निघाला. हॉस्टेलमध्ये सायलीला प्रश्न विचारले जात होते. ती शांत उभी होती. तेवढ्यात नुपूर आली. ती रागाने म्हणाली, एक फोटो पाहून कथा बनवता? लाज नाही वाटत? कोणीतरी म्हणालं. ती का गप्प आहे? नुपूर म्हणाली, मुलगी एखाद्या पुरुषाला मिठी मारते म्हणजे चुकीचंच असतं का? भाऊ बहीण नाही का असू शकत? बापलेकीचं नातं नाही का असू शकत? नुपूरच्या रागाने भरलेल्या शब्दांनी तिथे उपस्थित सगळे लोक थबकले. पण मंत्र्यांना तर फक्त एकच मुलगा आहे ना? कुणीतरी म्हणालं. मंत्र्यांनी येऊन स्वतः तुम्हाला सांगितलं का की त्यांना एकच मुलगा आहे? सायलीने तिरस्काराने उत्तर दिलं. तिने कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा वळवला आणि म्हणाली, आता बघा मंत्र्यांचा चेहरा आणि माझा चेहरा एकसारखा नाही का दिसत? तरीही तुम्ही म्हणणार की आमच्या चुकीचं नातं आहे? सगळे अचानक शांत झाले. पण लगेच कुणीतरी मुद्दाम टिप्पणी केली, कदाचित ती त्यांची नाजायज मुलगी असेल म्हणून लपवून ठेवलं असेल. हे ऐकताच सायलीचा राग भडकला. माझ्या आईचं नाव आशा आहे आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय त्यांची पहिली पत्नी तीच होती. मी त्यांची पहिली मुलगी आहे. माझ्या आईच्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. त्या महिलेनं मला कधी स्वीकारलं नाही म्हणून मी ते घर सोडलं. यात तुम्हाला काय समस्या आहे? ती पुढे म्हणाली, आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला अपमानित केलं. आता खरं नातं समजलं ना? बोला. आता आमच्या कुटुंबातील समस्या देखील चर्चेत आणा. हा देशाचा सर्वात मोठा मुद्दा आहे का? एखाद्या मुलीबद्दल बोलताना तुम्ही विचार करता का तिच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होईल? तिचं मन किती तुटेल? नाही ना? फक्त तुमच्या मनाने कथा बनवता आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता. जा, जगात अजून खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर रिपोर्ट करा. सायली निघायला लागली. तेवढ्यात एक कार येऊन थांबली. त्यातून मंत्री नागराज उतरले. कॅमेरे त्यांच्या दिशेने वळले. पत्रकारांनी त्यांना घेरलं. मंत्र्यांनी हात वर करून शांत राहण्याचा इशारा केला आणि सायलीकडे गेले. सायलीने रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि दूर झाली. मंत्री नागराज खोल श्वास घेत म्हणाले, माझ्या पहिल्या पत्नीचं नाव आशा होतं आणि सायली माझीच मुलगी आहे. तिच्या आईच्या निधनानंतर मी दुसरं लग्न केलं. माझ्या दुसऱ्या पत्नीचं नाव चंद्रा आहे. मी सतत बाहेर असल्यामुळे चंद्रा आणि सायलीमध्ये गैरसमज झाले. त्याचा तिच्या अभ्यासावर परिणाम होत होता म्हणून मी तिला मिरजला पाठवलं. नंतर ती इथे हॉस्टेलमध्ये राहून शिकू लागली. ते पुढे म्हणाले, लोकांना कळलं असतं की ती माझी मुलगी आहे तर माझ्या शत्रूंमुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. म्हणून मी हे सत्य लपवलं. पण वडील म्हणून मला माझ्या मुलीला भेटण्याचा अधिकार नाही का? महिन्यातून एकदा मी तिला भेटायला यायचो. कालही त्याच कारणासाठी आलो होतो. पण कोणीतरी फोटो काढून चुकीच्या पद्धतीने दाखवले. ही माझीच चूक आहे. मी आधीच सांगायला हवं होतं की सायली माझी मुलगी आहे. मग तिला आज हा अपमान सहन करावा लागला नसता. लोक काहीही लिहितील हे माहीत होतं. पण बाप लेकीच्या नात्याला इतकं घाणेरडं रूप देतील असं वाटलं नव्हतं. ते भाऊक होत म्हणाले, तुमच्या घरात मुली नाहीत का? तुम्ही त्यांना मिठी मारत नाही का? मुलगी कितीही मोठी झाली तरी बापासाठी ती लहानच असते. पण तुम्ही माझ्या मुलीची इज्जत खराब केली. सायली, मला माफ कर. मी तुला दूर ठेवलं म्हणजे तुला वाचवलं असं वाटलं, पण उलट तुझ्यावरच अन्याय केला. हे सगळं माझ्या राजकीय शत्रूंचं कारस्थान आहे. मंत्र्यांच्या डोळ्यात खोल दुःख होतं, पण सायलीच्या डोळ्यात अजूनही राग होता. हे सगळं तुमच्या राजकीय शत्रूंनी केलं की तुमच्या घरच्यांनी माझ्यावर सूड उगवण्यासाठी? आधी ते ठरवा. तुम्हालाच माहीत नसेल की तुमच्या विरुद्ध कोण खेळ खेळते तर तुम्ही मंत्री होण्याच्या लायकीचेच नाही. आजपर्यंत मला तुमच्यावर फक्त राग होता, पण आता तिरस्कार वाटतो. तुम्ही मला आणि माझ्या आईला बदनाम केलं. आता मी कधीच तुमच्या आयुष्यात परत येणार नाही. माझ्यासाठी तुम्ही आता कोणीही नाही. मला कितीही त्रास झाला तरी मी माझ्या नावासोबत तुमचं नाव जोडणार नाही. आता तुमच्यासाठी तुमचं कुटुंब आणि राजकारणच महत्त्वाचं आहे. जा, त्यांच्याकडे लक्ष द्या. हे बोलून सायली नुपूरसोबत ॲटोमध्ये बसली आणि निघून गेली. 5ही जण रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या भोजनालयात बसले होते. ते पार्थच्या आई वडिलांचं हॉटेल होतं.
पार्थच्या आईने सायलीसमोर ताट ठेवलं, पण ती काही न बोलता पटकन जेवू लागली. सगळे शांतपणे तिच्याकडे पाहत होते. थोड्या वेळाने जय म्हणाला, नुपूर, तू एकटीच का गेलीस? मला पण घेऊन जायचं होतं. ज्यांनी सायलीला काही बोललं त्यांना मी उत्तर दिलं असतं. पार्थ हसत म्हणाला, अरे बघा, आपल्या जयला पण राग आला. जय चिडून म्हणाला, मला जय म्हणू नकोस. दोघे थोडं भांडू लागले. तेवढ्यात एक कार येऊन थांबली. त्यातून शिवाय उतरला. नुपूरला आठवले की घाईत घरातून न सांगता निघाली होती. सॉरी शिव, सायलीचा फोन आला म्हणून. शिवाय म्हणाला, टीव्हीवर न्यूज पाहिली, मला कळलं तू इथेच असशील. तो सायलीकडे पाहून म्हणाला, इथे का बसली आहेस? तू जे केलंस ते बरोबर होतं. चल घरी जाऊन बोलू. सगळे घरी आले. सायली कारमधून उतरली तेव्हा तिचं डोकं खाली होतं. आजी तिच्याजवळ आल्या. डोकं खाली का करतेस? चूक त्यांची आहे, तुझी नाही. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू आजी. मला वाटलं तुम्हीही मला चुकीचं समजाल. नाही बाळ, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. सायली शांत बसली. थोड्या वेळाने ती बोलू लागली, माझ्या आईचं नाव आशा होतं. ती खूप शांत स्वभावाची होती. पप्पांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा त्यांचं लग्न झालं. दोघं खूप आनंदी होते. माझा जन्म झाला. 6 वर्षापर्यंत आमचं आयुष्य खूप छान होतं. घरात नेहमी हसू असायचं. एके दिवशी आई अचानक बेशुद्ध पडली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं ब्रेन ट्यूमर आहे. आईने कधी सांगितलंच नव्हतं की तिला डोकेदुखी आहे. रोग शेवटच्या टप्प्यात होता. डॉक्टरांनी सांगितलं आता काहीच करू शकत नाही. पप्पांनी राजकारण सोडलं आणि आईसोबत राहिले. आईने मला खूप काही शिकवलं. शेवटी माझ्याकडून वचन घेतलं, पप्पांसोबत राहायचं. जर पप्पांनी चूक केली तर त्यांना माफ कर, ते खूप चांगले आहेत, असं म्हणत आईने शेवटचा श्वास घेतला. माझ्या आयुष्यातलं एकमेव खरं नातं माझ्याकडून हिरावलं गेलं. यानंतर बाबा माझ्यासोबत राहू लागले. पण मग निवडणुकीचा काळ आला. पप्पांना माझ्यापासून दूर जावं लागलं, कारण ते आपलं पद सोडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या पदासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. पण या सगळ्यात ते आपल्या मुलीला विसरले. आईशिवाय आणि बापाशिवाय घरात फक्त नोकर चाकर होते. त्यांनीच मला वाढवलं. एक वेळ अशी आली की माझी तब्येत खूप खराब झाली आणि मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्या पप्पा मला भेटायला आले. कदाचित कुणीतरी त्यांना सांगितलं होतं राजकारण सोडा आणि आपल्या मुलीसाठी नवीन आयुष्य निवडा, पण तिला अशी यातना देऊ नका. पण पप्पांसाठी राजकारण सोडणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी माझ्यासाठी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी रुग्णालयात असताना त्यांनी मला न सांगता त्यांच्या पक्षातील एका नेत्याच्या मुलीशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं. त्यांनी माझी तिच्याशी ओळख करून देत म्हणाले, ही तुझी आई आहे. पण ना मी तिला आई मानू शकले, ना ती मला मुलगी मानू शकली. मी माझ्या आईची जागा दुसऱ्या कोणाला देऊ शकत नव्हते आणि तीही मला तिच्या मुलीसारखं पाहू शकत नव्हते. पप्पा घरी असायचे तेव्हा ती माझ्यावर प्रेम करायची, पण पप्पा बाहेर गेले की ती मला ठोंबणे मारायची, ओरडायची, रडवायची. आम्ही दोघी कधीच एकमेकींना स्वीकारू शकलो नाही. एक दिवस मी तिच्या मुलासोबत खेळत होते. त्याने माझी बाहुली हिसकावून तोडली. ती बाहुली माझ्या आईने दिली होती. मी रागाने त्याच्याशी भांडले आणि विचारलं त्याने असं का केलं. रागात मी त्याला मारलं. त्याने लगेच जाऊन आपल्या आईला सांगितलं. माझं काही ऐकून न घेता माझी सावत्र आई मला मारू लागली. मी तिला सांगितले की ती बाहुली माझ्या आईची आठवण आहे, पण तिने काही ऐकलं नाही. त्या दिवशी तिने माझ्या आईबद्दल वाईट बोललं आणि मला खूप मारलं. तेवढ्यात पप्पा घरी आले. त्यांनी पाहिलं की सावत्र आई माझ्या आईबद्दल वाईट बोलते आणि मला मारते. त्यांनी विचारलं काय झालं, पण तिने काही बहाणे केले. पप्पा शांत राहिले. 2 दिवसांनी पप्पा माझ्याकडे आले आणि म्हणाले की आता मला बाहेर जाऊन शिकावं लागेल. हे ऐकून सावत्र आई घाबरली. ती म्हणाली, मुलीला परदेशात पाठवलं तर ती आपली संस्कृती विसरेल. तिला जवळच्या हॉस्टेलमध्ये पाठवा, मिरज किंवा सांगलीला. पप्पांनी तिचं ऐकलं. मलाही परदेशात जायचं नव्हतं, म्हणून मी मिरजला जायला तयार झाले. त्या ठिकाणी माझ्या आईसोबतच्या सुंदर आठवणी होत्या, म्हणूनच मी तिथे आले. तिथेच माझी नुपूरशी भेट झाली. ती माझ्यासाठी आईसारखी झाली. ज्यांनी मला परदेशात जाऊ दिलं नाही तेच लोक आता त्यांच्या मुलाला परदेशात शिकवायला पाठवत होते. पप्पा मला भेटायला येत असत, पण कधी माझ्याशी बोलले नाहीत, फोनही केला नाही.
मी फक्त आईच्या शब्दामुळे सहन केलं. पण आता मला त्यांची गरज नाही. आता आमच्यात कोणताही संबंध नाही. सायलीची गोष्ट ऐकून सगळे शांत झाले. आता पुढे काय करणार मला माहीत नाही. पण या हॉस्टेलमध्ये राहायचं नाही. दुसऱ्या हॉस्टेलमध्ये जाईन आणि पार्ट टाईम जॉब शोधेन. सगळ्यांनी सल्ले दिले. शेवटी डेटा एंट्रीचं पार्ट टाईम काम देण्याचं ठरलं. दोघींनी होकार दिला. नंतर कुणीतरी म्हणालं, हॉस्टेलमध्ये का राहायचं, इथेच राहा. पण सायली म्हणाली, नाही आई, मला थोडं एकटं राहणं गरजेचं आहे. मी हॉस्टेलमध्येच राहीन, पण दर आठवड्याला भेटायला येईन. सगळ्यांनी मान्य केलं. त्या रात्री सगळे शिवायच्या घरीच थांबले. नुपूर मित्रांसोबत व्यस्त होती. शिवाय मात्र तिला पाहत होता. शेवटी नुपूर त्याच्याकडे गेली. खोलीत गेल्यावर शिवायने दरवाजा बंद केला आणि तिला घट्ट मिठी मारली. काय झालं माझ्या छोट्या बाळाला, तू दिवसभर माझी काळजी घेतली नाहीस, तो म्हणाला. ती हसली. आता आले ना मी. तो तिच्याजवळ आला, जणू एवढ्याच बहाण्याची वाट पाहत होता. त्याने तिला घट्ट पकडलं आणि प्रेमाने चुंबन घेतलं. क्षण मिनिटात बदलले. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, तेव्हा तिने हलकेच त्याला दूर ढकललं. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? आवडला ना? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.